మత్తాయి లీవుల ధర్స ఖబర్ 18 अध्याय थे वगतीत शिष्युలు येसू जवळ येऊन स्वर्गाचे राज्यमात अख्ख्यांपर गोप्पोड कोणय म्हणत हटकला. येसू एकले लहान लेकरात जवळ बोलांग घेऊन त्या मध्ये उभं करून असं म्हटलं, तुम्ही मनसू मारचून घेऊन लहानले लेकरांना अंगर राहण्यास गेल्या स्वर्गाचे राज्यमात असलच नाही जाऊ शका म्हणून मीन तुम्हा संग हक्क सांगता. त्यासाठी कोण झालं की हे लेकराच्याने त्याचं ते उन करून घेते की थेच स्वर्गाचे राज्यमात अख्ख्यांपर गोप्पोड. अजून हे लहान लेकरनात एकल्यात माझ्या नावात कोण चेरचून घेते की ते मात्त चेरचून घेतल्याच्यानेस. पण मात्त नम्मून घेतले हे लहान लेकरनात एकलं पाप कराले कोणतन कारणम होलस राहिल्या त्याच्या घरी आले मोठ्ठो जाता बांधून समुद्रमात टाकून देणं ते माणसं आले धड. पाप कराले कारणम होवाचे नाले चुक्के नाहीसा शिक्षा येते. शोधनाल चुक्के नाहीसा येतात, पण शोधनाल कोणाकून येतात की ते माणसाला चुक्के नाहीसा शिक्षा येते. एक याला तुमचं पाय होल्या काही, तुमचं हात होल्या काही, तुमच्या पापाले कारणम झाल्या क त्याचं तोडून टाका. काहले म्हटल्या, 2 हात 2 पाय राहून नरकमाटल्या आगीत पडाचे पर कुट्याच्याने नाहीतर थोट्याच्याने सर्गमाले जाणं धड. तसंच तुमचं डोरा तुमच्या पापाला कारणम होल्याक त्यात उपडून टाका. काहले म्हटल्या, 2 डोळे राहून नरकमाटल्या आगीत पडाचे पर एके डोऱ्याकून सर्गमाले जाणं धड. कमी विलवा राहिले हे पजात पुन्हातच कमी करून नको देखावा. काहले म्हटल्या, सर्गमात राहिली त्यांले सायम कराचे देवदूतल सर्गमात राहिले माझे बाते सन्निधीत कव्वरचे राहतात म्हणत मीन तुम्हा संग सांगता. एकले माणसाले 100 मेढ्या राहून ते मेढ्यानातून एक चुकून गेल्याक ते काय करते. एकूण 100 मेढ्यानात डोंगरावर सोडून चुकून गेले ते मेंढे दांद्रा आले नाही जाय की. अजून एक याला चुकून गेली मेंढी त्याला भेटलंच राहिल्या चुकून जाईना इटले एकूण 100 मेढ्यानापर त्या गोरचून जूग सांभर पडते म्हणत तुम्हा संग हक्क सांगता म्हटलं. तसंच हे कमी विलवर राहिले पजात एकलं सुगा चुकून जाणं सर्गमात राहिले तुमचे बाल हे इष्टम नाही. तुझे संघाचा विश्वास तुले व्यतिरेक माकून पाप केल्याक त्यांना जवळ जाऊन त्यांना केलं पोरपाट तुम्ही दोघीच ओणगी राहिले तवर सांग. त्यांना तुझी गोट ऐकलंस राहिल्या त्यांना तर तुला दौडून घे नाही त्यानेस. पण एक याला त्यांना तुझी गोट ऐक नाहीस गेल्याक एकले दोघात तू संघ धरून घेऊन जाई. काहले म्हटल्या, प्रत्येक विषयमात निक्रम कराले दोघी नाहीतर तिघी घवाय सांगावा. एक याला त्यांना त्यांची गोट सुगा ऐक नाहीस गेल्या ते संगत संगमाले चवोय. संगमाची गोट सुगा त्यांना ऐक नाहीस गेल्याक त्यांना तर युदुल होईनाच्यानात एकल्याच्याने नाहीतर कोतलाच्याने यांचा भुईवर तुम्ही कोणाला सेलू देता की त्यांले सर्गमात बाण सेलू देते. भुईवर तुम्ही कोणाला सेलू नाही द्या की त्यांले सर्गमात बाण सुगा सेलू नाही दे म्हणत मी तुम्हाला हक्क सांगता. अजून भुईवर तुम्हात दोघी कोणते विषयमा गुरचू नाही एक होऊन सर्गमात राहिले माझे बात हटकलंस राहिल्याक चुक्क नाहीस देते म्हणत मी तुम्हा संग हक्क सांगता. काहले म्हटल्या, माझ्या नावात दोघी नाहीतर तिघी खोटी जमा होतात की तेत्त त्यामध्ये मीन हा म्हणून सांगलन. तवर पेतूर येऊन त्यांना संग, प्रभू माझे संघाचा विश्वास मल्ले व्यतिरेक माकून पाप केलंस राहिल्या मीन किती मजील क्षमिंचावा. 7 मजील की म्हणून हटकलन. त्यालागी येसू त्यांना संग असं म्हटलं, 7 मजील नव्हे पण लेख घालू शके नाही तिचं मजील क्षमिंचावा म्हटलं. त्यालागी स्वर्गाचे राज्यमात एके उदाहरणाच्या खाणेकून पोलचून तुम्हाला सांगतं. एकला राजा त्यांनाले रीन राहिले दासुलात बोलवून त्यांचे लेखल खोंडवून घ्यावं म्हणून घेतलं. लेखल खोंडवून घेणं सुरू केले तवर त्यांनाले इथले कोटला रुपये रीन राहिले दासुडात त्यांना पाय आणला. पण रीन खंडाले ते दासुडाजवळ काहीच नाहीत. त्यालागी त्यांनातन त्यांनाचे बायले येत लेकरनात त्यांनाले राहिलं अख्खं विकून रीन खंडावं म्हणून मालकधार आज्ञा दिलन. त्यालागी ते दासुड मालकधाराचे पायनावर पडून बथमीला आडून घेऊन मालकधारा
माझे विषय तू ओपक्या धर, तुले अख्खाई खंडवतो म्हणून म्हटलन. ते मालकदार दासुडावर दया दाखवून त्याचे ऋणात क्षमिंचून सोडून दिलन. पण ते दासुड बाहेर आले तवर त्यानाले हजारलू देवाचं राहिले त्यानाचे संघाचे दासुलात एकल्यात देखून त्याच्या घरा धरून तुन मानले देवाचं राहिलं ऋण दे म्हणत हटकलन. तवर त्यानाचं संघाचं दासुड त्यानाच्या पायनावर पडून बथमीलाडून माझे विषय ओपक्या धर, तुले खंडवतो म्हणून म्हटलन. पण ते नाही ओपून घेवा. अजून जाऊन ते संघाचे दासुडात देवाचं राहिलं ऋण खंडतोगा बंदेखान्यात घालवलन. त्यासाठी त्याचे संघाचे दासुल जरगला अख्खा देखटले तवर भरी दुःख पडून त्यांचे मालकधाराजवळ जाऊन जरगला अख्खा त्यानाले सांगला. तवर त्याचा मालकधार त्यात बोलाव धाडून, वाईटचे दासुडा, तुन मात्र बथमीला आले आले तुझं ऋण अख्खं मीनं क्षमिंचला. अजून मीनं तोवर दया दाखवल्याच्याने तुन तुझे संघाचे दासुडावर दया दाखवा ना म्हणत त्या संघ सांगलन. अजून त्याचा मालकधार रग्गेजून त्याचे ऋण खोडतं का शिक्षा घाला म्हणत त्यात बंदेखान्याचे अधिकारीले अप्पगिंचलन. तसंच तुम्हात प्रत्येकला त्यानाच्या भावाचे तप्पुलात मनसूपूर्ती क्षमिंच नाही गेल्या, सर्गमात राहिलं माझं बाणसुगा तुम्हाला तसंच करते.